गुड मॉर्निंग सगळ्यांना. दिवस तर आपला नेहमीसारखाच आहे. रोज आपलं टिफिन बनवणे आणि रेडी होऊन कामावर जाणे, बस इतकाच आपल्या दिवसाचा हा रुटीन असतो. तर ही सकाळची वेळ आहे आणि मी माझा टिफिन रेडी करत आहे. तर बघा, मला असं बोलायचं होतं की आपण ना सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, काहीतरी स्वप्न पाहतो, काहीतरी ठरवतो ना की बाबा मला हे अचीव करायचं आहे आणि प्रयत्न करत राहतो. पण कसं असतं ना, प्रयत्न करायच्या आधी पण म्हणजे जेव्हा तुम्हाला ती गोष्टीची सुरुवात करायची तरी मनामध्ये भीती वाटायला लागते की काय होईल, तर कसं मी करू शकेल का, मला लोक काय म्हणतील सगळ्यात पहिलं महत्त्वाचा, आणि मला यश नाही मिळालं तर. आणि कसं आहे ना, ज्यांना यश मिळालेलं असतं ऑलरेडी, जे सक्सेस झालेले असतात ते काय असे काय वेगळे नसतात, काय वेगळं शिकून नसतात आलेले. काय वेगळं असतं माहिती आहे का, ते ना रोज म्हणजे त्यांना जे मिळवायचं आहे ना त्याच्यासाठी रोज ते काहीतरी करत असतात. म्हणजे कुठली तरी एक असं काम असेल की जे त्यांना तिथपर्यंत पोचवेल, असं दिवसातून थोड्या वेळ का होईना ते काम करत असतात. तुम्ही हे नीट ऑब्झर्व करा. तर फक्त असतात ना, त्यांच्या ज्या सवयी असतात ना त्याच त्यांना वेगळं बनवत असतात आणि म्हणून त्यांना यश मिळतं. म्हणजे हाच आपला खरं यशाचा फॉर्म्युला आहे, तुमची कन्सिस्टन्सी. तुम्हाला जर एखादं गोल अचीव करायचं आहे तर तुम्हाला तिथे जाण्यासाठी डेली त्या गोष्टीसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. हे खरं आहे. बस एवढंच करायचं आणि लोक काय बोलतील आणि मग काय होईल हे आधीच विचार करत तुम्ही दिवस घालवाल ना तर त्या गोष्टीपर्यंत कधीच पोचू शकत नाही. तर असं होतं, म्हणून असं वाटलं की हां चला बाबा सगळ्यांशी बोलावं, शेअर करावं. आणि काही नाही, बघा वेदा आता रेडी झालेली आहे मस्त. तिची बॅग तिला टिफिन दिला, वॉटर बॉटल दिली, ती भरणार आणि मस्त सगळं देवबाप्पाच्या पाया पडणार आणि आजीबाबांच्या पाया पडणार, देवबाप्पाच्या पाया पडणार आणि छान तिची रेडी होऊन स्कूलला जाणार. आता असाच काही फॉर्म्युला तुमच्याकडे आहे का की आपल्याला एखादं गोल अचीव करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं बरं, असं तुम्हाला काही वेगळं माहीत असेल तर मलाही सांगा. तर म्हणजे मलाही काही असं प्रयत्न करता येतील. ठीक आहे, चलो भेटूया आपण पुन्हा. बाय बाय.